हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, ब्रेकफास्ट असो किंवा लंच असो किंवा डिनर असो, तिन्ही वेळेला चालणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा एक पदार्थ आपण आता करणार आहोत। तो आहे स्टफ मेथी पराठा। आता ह्याच्यातनं भरपूर टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, तर हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल। स्टफ मेथी पराठ्यासाठी आपल्याला ना मेथी लागणार आहे। मी अर्धी गड्डी मेथी घेतलेली आहे, छानपैकी निवडून घेतली। आता काय करते, बारीक चिरून ती धुवून घ्यायची आहे स्वच्छ। पराठ्याची कणिक भिजवण्यासाठी आपण ना 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात आता अर्धा चमचा तूप टाकूया। ह्याने काय होतं ना की पराठे मस्त सॉफ्ट राहतात। चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी। हे ऑप्शनल आहे, पण कलोंजीचे ना बेनिफिट्स खूप आहेत बरं का। एकतर फायबर रिच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात आयर्न आहे आणि पराठ्याचं ना चव पण आपली इतकी आहे ना, वरच्या जे कवर असतं त्याची इतकी छान चव लागते ना। सुकं जिन्नस आपण छानपैकी मिक्स करून घेतलंय आणि आता थोडं थोडं आपण आहे ना कोमट पाणी टाकणार आहे पराठ्याची कणिक भिजवण्यासाठी। आपण कणिक मस्तपैकी आहे ना मळून घेतलेली, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी, आणि थोडंसं आता आपण त्याच्यातनं तेल टाकून परत ग्रीस करून घेऊया, थोडंसं मळून घेऊया। आपण ना ही जी कणिक आहे ती थोड्या ना कोमट पाण्याने का भिजवली माहिती आहे का, की आपले जे पराठे आहेत ते कोरडे पडत नाहीत। इनफॅक्ट ना तुम्ही पोळीची, साध्या पोळीची सुद्धा कणिक भिजवताना ना कोमट पाण्याने भिजवून बघा, पोळ्या अजिबात कोरड्या पडत नाहीत, छान मऊसूत राहतात। आता हे पीठ ना मुरण्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटं असं झाकण ठेवूया त्याच्यावर। मेथीचं स्टफिंग करण्यासाठी एका कढईत मी छोटा डाव तेल घेतलंय। त्यात आता अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि हे मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आपण। 1 मिनिटांना आपण छान फ्राय करू, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। पेस्ट परतून झाल्यावर ना आपण जी धुवून बारीक चिरलेली मेथी आहे ती सगळी याच्यात टाकून घेऊया। मेथी टाकून झाल्यावर ना हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया। मेथी छानपैकी आपण मिक्स करून घेतलेली आहे। आता 4 ते 5 मिनिटं आहे ना आपण मेथी शिजू देऊयात लो फ्लेमवर। 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली मेथी जी आहे 50% शिजली आहे। या वेळेला काय करायचं की आहे ना चवीप्रमाणे त्यात ना मीठ टाकायचं आणि आता फ्लेम थोडीशी मोठी करून आहे ना छानपैकी परतून घ्यायचं। म्हणजे काय होतं की ह्याला थोडंसं ना मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं। आपण ना हाय फ्लेम करून आहे ना थोडंसं परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय की आहे ना त्यात थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यात अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकायचं आणि परत एकदा हे डाळीचं पीठ ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं। डाळीचं पीठ मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, छान एकसारखं झालेलं आहे। आता काय करायचं, फ्लेम लो केलेली आहे मी आणि आता 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवूयात ह्याच्यात। 4 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आहे ना आपलं स्टफिंग तयार आहे। आपण झाकण ह्याच्यासाठी ठेवलं होतं ना की ह्याच्यात आपण डाळीचं पीठ टाकलं होतं आणि डाळीचं पीठ शिजणं खूप गरजेचं आहे, म्हणून आपण आता गॅस बंद करून हे स्टफिंग गार करून घेऊया। 20 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढलेलं आहे आणि आता परत आहे ना कणिक आपण छान मळून घेऊया। कणिक मस्त भिजलेली आहे। आता आपण पराठे लाटायला घेऊया। आपण पोळपाट घेतलंय आणि एक छोटासा गोळा घेतलाय, सुक्या पिठातनं आपण काढून घेतलंय। आधी थोडंसं आपण लाटून घेऊया। अगदी थोडंसं 1-2-3 थेंब तेल टाकून आपण असं स्प्रेड करून घेऊया। आता थोडंसं सुकं पीठ टाकूया। त्यावर आता हे जे मेथीचं जे सारण आहे, स्टफिंग आहे, ते 2 चमचे टाकून घेऊया आणि आता पराठा आपण असा बंद करून घेऊया। असं बंद करून घेतलेलं आणि वरची जी कणिक आहे उरलेली ती अशी काढून टाकूया।
आता हे उलटं करून काय करायचंय, थोडंसं थापून घेऊयात. म्हणजे काय होतं की सारण असं कडेपर्यंत आपलं स्टफिंग जातं. आता लाटायच्या आधी ना थोडंसं आपण यानं सुकं पीठ परत टाकून घेऊया दोन्ही साईडला. हलक्या हाताने आपण आता पराठा लाटून घेऊया. पराठा आपण छान लाटून घेतलेला आहे, फारही जाड नाही आणि फारही पातळ नाही. आता आपण पराठा भाजून घेऊया. आपला तवा छान तापलेला आहे, आपण पराठा टाकून घेऊया त्याच्यावर. पराठा टाकून झाल्यावर 2 मिनिटं अजिबात उलटायचा नाहीये. 2 मिनिटं झाल्यावर ना पराठा आपण उलटून घेऊया. आता 2 मिनिटांनी या साईडला ना तेल टाकून असं स्प्रेड करून घ्यायचंय. आता पराठा आपण उलटून घेऊया. या साईडने पण आपण यांना थोडं तेल टाकून असं स्प्रेड करून घेऊया. परत पराठा आपण उलटून घेऊया आणि छानपैकी दोन्ही साईडने यांना खरपूस भाजून घेऊया. पराठा किती मस्त भाजला गेलाय आपला. आता आपण पराठा काढून घेऊयात आणि बाकीचे पण पराठे असेच लाटून मस्तपैकी यांना फ्राय करून घेऊया. तर फ्रेंड्स, मस्त असे चविष्ट हेल्दी स्टफ मेथी पराठा तयार आहे. आणि त्याबरोबर आपण सर्व केलेली आहे खोबरं लसूण चटणी आणि दही. तर फ्रेंड्स, हा पराठा तुम्ही ना टिफिनला सुद्धा देऊ शकता. लहान मुलं काय किंवा मोठ्यांना सुद्धा. आदल्या दिवशी ना स्टफिंग रेडी करून ठेवलं की सकाळी अगदी 5 मिनिटात हा पराठा होतो. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.